The next question, you can see the question in your PDF. I am going to read the question. Listen. If the energy of a ball falling from a height of 10 meter is reduced by 40 percentage, how high will it rebound? काय क्वेश्चन सांगितलं बघा. एक बॉल आहे. हा बॉल 10 मीटर हाईट वरून खाली सोडायचा आहे. 10 मीटर वरून हाईट वर किती 10 मीटर आहे फ्लोअर पासून, जमिनीपासून. तिथून एक बॉल खाली सोडायचा आहे. काय होणार? बॉल जमिनीवर पडल्यानंतर तो काय होणार? रिबाउन्स होणार. बाउन्स होणार म्हणजे काय होणार? आपटणार ना खाली. खाली आल्यानंतर बघा, बॉल आपण इथून समजा सोडला तर खाली जमिनीवर आपटणार, तो परत वर येणार की नाही? मग तुम्हाला काय सांगितलं आहे, जेव्हा तो खाली पडतो की नाही तेव्हा एनर्जी आहे ना 40% कमी होते. एनर्जी कारण हाईट जास्त आहे ना तेव्हा एनर्जी जास्त आहे. मग हळूहळू काय खाली आपटला की त्याची एनर्जी थोडीशी कमी होणार, 40% कमी होणार. मग तुम्हाला क्वेश्चन काय विचारला आहे, हा बॉल जो खाली पडल्यानंतर जो बाउन्स होणार आहे तो किती हाईट पर्यंत वर येणार? इथे येणार, इथे येणार, किती हाईट वर येणार आहे असा क्वेश्चन. कळतो का? म्हणजे ओरिजिनल हाईट किती आहे? 10 मीटर वरून खाली बॉल पडला, तो जमिनीवर आपटला, एनर्जी 40% रेड्यूस झाली, कमी झाली, तर तुम्हाला विचारलं किती हाईट वर तो रिबाउन्स होणार आहे. पुन्हा जो हाईट येणार वर तो किती येणार आहे? ऐका, व्यवस्थित लक्ष दिला तर सोपा टॉपिक आहे. H1 स्टार्टची हाईट जी होती ती 10 मीटर आहे. स्टार्टिंग एनर्जी ऑफ द बॉल, बॉलची स्टार्टला एनर्जी कोणती होती? E1 घेऊ आपण. स्टार्टला एनर्जी म्हणजे एकदम हाईट वर होता 10 मीटरवर, तेव्हा एनर्जी ऑफ द बॉल आफ्टर बाउन्सिंग त्याला आपण E2 मानूया. स्टार्टची एनर्जी E1, बॉल खाली आपटल्यानंतरची एनर्जी आहे 3E2. आता तुम्हाला बॉल बाउन्स झाल्यानंतरची हाईट काढायची आहे, म्हणजेच तुम्हाला H2 फाइंड करायचं आहे. आता एनर्जी म्हणजे इथे स्टोअर्ड एनर्जी आहे ना, म्हणून त्याला पोटेन्शियल एनर्जी म्हणतात. फॉर्म्युला आहे mgh. म्हणून बघा E1 इज इक्वल टू mgh1. इथे हाईट बघा H1 घ्यायचं आहे, म्हणून E1 इज इक्वल टू mgh. व्यवस्थित लक्ष द्या. आता रेड्युस्ड एनर्जी, पहिल्यांदा रेड्यूस झालेली एनर्जी काढूया. किती पर्सेंटने रेड्यूस झाली आहे? 40%. म्हणजे 40/100. ओरिजिनल एनर्जी किती होती? E1 होती. E1 0 ला 0 कॅन्सल झाला. 0/10 इंटू E1 बघा 4/10 इंटू E1. 4/10 म्हणजेच किती? 0.4 आणि E1 म्हणजे बघा रेड्युस्ड एनर्जी आली 0.4 E1 ही आली रेड्युस्ड एनर्जी. रेड्युस एनर्जी म्हणजे कमी झालेली एनर्जी, एवढी कमी झाली एनर्जी. आता ओरिजिनल एनर्जी होती कोणती? E1. एवढी एनर्जी काय झाली? कमी झाली. मग झाली किती एनर्जी? जर समजा बघा एका माणसाकडे 100 रुपये 100 रुपीज आहे, त्यातले 40 रुपीज त्याने काय केले? एक्सपेन्स कमी झाले त्याच्याकडून, मग रिमेनिंग किती राहणार? 60 ना. तसं इथे बघा ही एनर्जी ओरिजिनल होती, त्यातून एवढी एनर्जी काय झाली? कमी झाली, म्हणून ते मायनस करायची आणि मग रिमेनिंग एनर्जी काढायची. म्हणून बघा E2 इज इक्वल टू, E2 म्हणजे कधीची एनर्जी आहे? आफ्टर बाउन्सिंग एनर्जी आहे ना, म्हणून E2 इज इक्वल टू E1 मायनस रेड्युस्ड एनर्जी. E1 मायनस रेड्युस एनर्जी किती आली होती बघा? 0.4 E1. या दोघांची सबट्रॅक्शन करायची. इथे बघा नंबर नाही आहे ना, कोण नंबर नाही म्हणजे कोण असणार? 1 असणार. मग 1 मधून 0.4 मायनस करायचं. पण इथे वर पॉईंट कोण नाही, पॉईंट काय घ्यायचा? 0. यांची सबट्रॅक्शन केली तर किती येतं बघा? 0.6 येते. 10 मधून 4 मायनस झाले 6, इथे 0 होईल. 0.6 आणि E1 ही झाली कुठली एनर्जी सांगा? एनर्जी ऑफ द बॉल आफ्टर बाउन्सिंग. बाउन्सिंगच्या नंतरची एनर्जी आहे. जसं आपण E1 इज इक्वल टू mgh1 घेतलं होतं का, तसं E2 काय येईल बघा? E2 इज इक्वल टू mgh2. आता मला सांगा E2 किती आहे चेक करा. E2 0.6 E1 बघा
0.6 E1 इज इक्वल टू mgh2. E1 ची व्हॅल्यू ही टाका. E1 म्हणजे कोण? mgh1 इज इक्वल टू mgh2. बोथ साइड बघा, इथे पण mg आहे, इथे पण mg आहे का? हा mg याला मल्टिप्लाय बघा, म्हणून m आणि g दोन्ही पण कॅन्सल होणार. हे इंटू आहेत ना, मल्टिप्लाय तिकडे गेलं तर डिवाइड होणार, म्हणून m पण कॅन्सल होणार आणि g पण कॅन्सल होणार. मग राहिलं कोण बघा? 0.6 h1 इज इक्वल टू h2. मग 0.6 h1 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे बघा 10, म्हणून 10 इज इक्वल टू h2. या दोघांचा मल्टिप्लाय केला 60 येणार, पण 1 हाऊस सोडून पॉइंट द्यायचा. मग 6.0 म्हणजे h2 इज इक्वल टू 6 मीटर. म्हणजे बॉल जो खाली आपटला तो पुन्हा जो बाउन्स होणार तो एवढ्या हाईटवर येणार. म्हणजे पडलाय किती वरून? 10 मीटर वरून पडलाय, पण आपटल्यानंतर एवढा साधारणपणे एवढा येणार आहे, 6 मीटर पर्यंत येणार आहे. म्हणजे हाईट जो पडलाय ते थोडस रेड्यूस झाला, एनर्जी रेड्यूस झाली, त्यामुळे एवढा पण येणार आहे. बघा, व्यवस्थित समजून घेतला तर नक्कीच जमणार आहे, नाही समजून घेतला तर मात्र अवघड जाणार आहे, मग काहीच प्रॉब्लेम नाही. आता नेक्स्ट क्वेश्चन, हा एक ब्रीफ क्वेश्चन आहे, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. काय म्हटलं बघा, इफ अन ऑब्जेक्ट ऑफ मास m is moving with velocity v, then derive the formula of kinetic energy. कायनेटिक एनर्जी फाइंड करायचा फॉर्म्युला तयार करायचे तुम्हाला. बघा, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय? 1/2 mv². मग हा फॉर्म्युला कसा तयार झाला हे तुम्हाला अशा प्रकारे प्रूव्ह करून दाखवायचं आहे. एकदम सोपा टॉपिक आहे, ऑलरेडी झालेच टॉपिक आहे, फक्त समजून घ्या. तो स्टेप्स थोडेसे जास्त आहे. पहिल्यांदा तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल. इफ असं करावं लागतं, m इज द मास ऑफ द ऑब्जेक्ट, a इज द एक्सेलरेशन, u इज इनिशियल वेलोसिटी, v इज फायनल वेलोसिटी, s इज डिस्प्लेसमेंट, f इज फोर्स, w इज वर्क अँड t मीन्स टाइम. या सगळ्या गोष्टी माहिती असायला पाहिजे. ऑलरेडी तुम्हाला झाले बघा. m mass, a acceleration, u initial velocity, v final velocity, s displacement, f force, w म्हणजे वर्क आणि t म्हणजे टाइम. तुम्हाला जे पीडीएफ दिलेलं आहे त्यामध्ये चुकून असं झालेलं आहे बघा, u ची आणि v ची व्हॅल्यू चुकून झाली. u च्या ठिकाणी फायनल वेलोसिटी चुकून लिहिलं गेलंय, तर u च्या ठिकाणी काय पाहिजे? इनिशियल वेलोसिटी, आणि v ही फायनल वेलोसिटी. करेक्शन करून द्या पीडीएफ मध्ये. ओके, आता फॉर्म्युला आहे F इज इक्वल टू ma. F म्हणजे फोर्स, फोर्स काढायचा फॉर्म्युला आहे ma. m म्हणजे मास, a म्हणजे एक्सेलरेशन. हा फॉर्म्युला आहे. F इज इक्वल टू ma. आता दिस वन इज द सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. इक्वेशन ऑफ मोशन आठवतं तुम्हाला? 3 इक्वेशन होती बघा. एक होतं हे होतं बघा, v इज इक्वल टू u प्लस at. सेकंड आहे s इज इक्वल टू ut प्लस हाफ at². आणि थर्ड वन होता आठवतं का बघा, v² इज इक्वल टू u² प्लस 2as. मागच्या लेसन मध्ये झालेलं आहे बघा, आठवतं का बघा? हे 3 इक्वेशन आहे का, त्यातलं सेकंड इक्वेशन वापरायचं. काय इक्वेशन आहे? s इज इक्वल टू ut प्लस हाफ at². u म्हणजे इनिशियल वेलोसिटी 0 घ्यायची. किती? 0, कारण सुरुवातीला रेस्ट पोझिशनला ऑब्जेक्ट आहे, म्हणून u येणार 0. बघा, u म्हणजे 0, बाकी आहे तसं. 0 ने t ला मल्टिप्लाय केलं 0च येणार. मग मला सांगा 0 याच्यात ऍड केलं तर काही फरकच नाही, म्हणून s इज इक्वल टू हाफ at². कोणाची व्हॅल्यू मिळाली? s ची व्हॅल्यू. फक्त बघा, u ची व्हॅल्यू 0, 0 ने याला मल्टिप्लाय केलं 0, 0 घ्यायची गरज नाही, म्हणून s ची व्हॅल्यू आली 1/2 at². आता w इज इक्वल टू f इंटू s. w फॉर वर्क, f फोर्स, s म्हणजे डिस्प्लेसमेंट. w सांगा मला f किती आला होता? फॉर्म्युला व्हॅल्यू टाकलं का? f म्हणजे ma इंटू s म्हणजे कोण आहे? 1/2 at². या व्हॅल्यू त्यासाठी बघा, f ला आणि s ला बॉक्स टाकलाय बघा. ही आहे f ची व्हॅल्यू, ही आहे s ची व्हॅल्यू. यांचं मल्टिप्लाय केलं. w इज इक्वल टू यांचं मल्टिप्लाय 1/2 m. बघा 1 टाइम आहे का? इथे बघा, इथे a आहे, इथे पण a आहे.
ए ने ए ला मल्टिप्लाय केलं ए स्क्वेअर येईल आणि इथे टी स्क्वेअर आहे. मल्टिप्लाय बघा हाफ एम ए स्क्वेअर टी स्क्वेअर. W इज इक्वल टू हाफ एम ए स्क्वेअर टी स्क्वेअर. इथेपर्यंत प्रॉब्लेम नसावा. आता W इज इक्वल टू हाफ एम. इथे बघा ए चा पण स्क्वेअर आहे टी चा पण स्क्वेअर आहे ना, दोघांचा पण स्क्वेअर आहे की नाही, म्हणून एटी ला ब्रॅकेट मध्ये टाकलं ना ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. हाच पोर्शन फक्त दोघांचा पण स्क्वेअर होता की नाही, म्हणून ब्रॅकेट मध्ये टाकायचं आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा. आता हे आहे फर्स्ट इक्वेशन. v इज इक्वल टू यू प्लस ए. यू ची व्हॅल्यू 0. बघा यू म्हणजे 0. 0 प्लस मायनस केला काहीच फरक पडणार नाही. v इज इक्वल टू 80. आता एक काम करू, दोन्ही साईडचा स्क्वेअर करूया. याचा स्क्वेअर केला की याचा पण स्क्वेअर येईल का, म्हणजे v स्क्वेअर इज इक्वल टू 80 ब्रॅकेट स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर इथे होतं तुम्ही लिहू शकता बाय टेकिंग स्क्वेअर. इथे आपण स्क्वेअर केलेले बरं का. ओके, मग आता बघा हा फॉर्म्युला होता W इज इक्वल टू हाफ एम 80 ब्रॅकेट स्क्वेअर. हे पुन्हा लिहिलं बघा हाच इथे. मग आता गंमत आहे का, v स्क्वेअर आणि 80 स्क्वेअर या दोघांची व्हॅल्यू सेम आहे का, मध्ये इज इक्वल टू आहे बघा. मग 80 ब्रॅकेट स्क्वेअर आहे की नाही, त्या ठिकाणी तुम्ही काय टाकू शकता, v स्क्वेअर टाकू शकता का. म्हणून बघा W इज इक्वल टू हाफ एम. मला सांगा 80 स्क्वेअर आहे का, त्या ठिकाणी कुणाचा स्क्वेअर टाकू शकता, v स्क्वेअर टाकणार. म्हणून बघा W इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. की बघा हे आहे तसं, एम पण आहे तसं, फक्त 80 स्क्वेअर आहे की नाही. इथे पण बघा 80 स्क्वेअर म्हणजे व्ही स्क्वेअर आले ना, म्हणून इथे व्ही स्क्वेअर टाकायचं. आणि एक लक्षात घ्या, वर्क म्हणजेच बाबा एनर्जी. वर्क जेवढं असतं की नाही तेवढंच एनर्जी असते, म्हणजे जेवढी एनर्जी वापरली जाणार तेवढंच वर्क होणार. म्हणून W इज इक्वल टू केई. केई म्हणजे कायनेटिक एनर्जी. बघा मग W आणि केई ची व्हॅल्यू सेम असते की नाही, म्हणून W इज इक्वल, बघा W च्या ठिकाणी काय टाकायचं, केई इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. पुन्हा एकदा का हे तर लेटर समजले कसं काय. एस चा फॉर्म्युला आहे इथे, पहिला एफ चा फॉर्म्युला लिहा. एस चा फॉर्म्युला यू आहे 0. 0 ने टी ला मल्टिप्लाय 0, म्हणून एस ची व्हॅल्यू आली हाफ 80 स्क्वेअर. W इज इक्वल टू एफ इंटू एस. W ची बघा एफ ची व्हॅल्यू टाकली बघा एम इन, एस ची व्हॅल्यू टाकली हाफ 80 स्क्वेअर. या दोघांचा मल्टिप्लाय केला 1/2 एम ए स्क्वेअर टी स्क्वेअर. 80 ला ब्रॅकेट मध्ये टाकला आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा फर्स्ट इक्वेशन आहे. v इज इक्वल टू यू प्लस 80. u मीन्स 0. बघा u म्हणजे 0, मग v ची व्हॅल्यू आली 80. मग स्क्वेअर केला तर v चा स्क्वेअर किती आला इज इक्वल टू 80 ब्रॅकेट स्क्वेअर. मग हाच फॉर्म हे बघा हाच इथे पुन्हा लिहिला. W इज इक्वल टू हाफ एम जे 80 स्क्वेअर आहे. इथे बघा 80 स्क्वेअर म्हणजेच v स्क्वेअर आहे की नाही, मग या जागेवर फक्त काय टाकायचं, v स्क्वेअर टाकायचं. आणि एक लक्षात घ्या, जेवढं बावणे एनर्जी असते तेवढंच वर्क होतं, म्हणजे वर्क इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी. देअरफॉर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. ओके.